आणि हे मातीपासून आहेत, पण हे मग तुटणार वगैरे नाही की कशी काळजी घ्यायची याची? थोडी केअर घेतली तर खूप छान टिकतात. कलर वगैरे स्प्रेड होत नाहीत किंवा ड्रेसला लागत नाहीत. आणि मेन म्हणजे हे टेराकोटा मातीपासून तयार केलेले आहेत, तरी ते असं वाटतात की ते ऍक्च्युअल मध्ये सगळं काही हँडमेड आहे. इंडो वेस्टर्न कलेक्शन मध्ये मदर ऑफ पर्ल्सचं खूप कलेक्शन जातं. आता हे मदर ऑफ पर्ल आणि सेमी प्रेशियस स्टोन असं कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्यावरती हँड पेंटिंग केलेलं आहे. तंजोर पेंटिंग आर्ट म्हणतात त्याला. तो पार्टी वेअर पण आहे, तो तुम्ही ट्रेडिशनल ह्याच्यावर पण वेअर करू शकता. आणि जर्मन सिल्वर मध्ये असे झुमका इयरिंग्स आहेत. हे पण एक काश्मीरी लुकचं एक इयरिंग आहे, खूप सुंदर आहे. तर त्याच्यामध्ये पण इन्स्टा ट्रेंडिंग आहेत, कारण इन्स्टावरती रील्स ह्याचे तर भरपूर असतात. हेवी नको असेल तसे चेन पेंडंट आहेत, ह्याला पण इयरिंग्स येणार प्रत्येकाला. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. तुम्ही स्क्रीनवर जे सुंदर सुंदर दागिने पाहताय याचीच आज आपण खरेदी करणार आहोत. यामध्ये टेराकोटा मातीपासून तयार केलेले आहेत, इंडो वेस्टर्न दागिने काही आहेत. त्याचसोबत यांच्याकडे ऑलमोस्ट सगळे ते डिझाईन्स पाहायला मिळतील जे सोशल मीडियावरती किंवा तर आपण इंस्टाग्रामवर फेसबुकवर पाहतो ते डिझाईन्स खूप व्हायरल होतात. तेच तुम्हाला इथे आज मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. येऊयात मुद्द्यावरती. खरेदीला कुठे आलेलो आहोत तर आज मी आलेली आहे मोडाज या ज्वेलरी स्टोअरला भेट द्यायला. आरती आणि पूर्वी या दोन मैत्रिणींनी या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्याकडे खूप युनिक असे डिझाईन्सचे दागिने पाहायला मिळणार आहेत. कानातले 100 रुपयांपासून आहेत, तर नेकलेस सेट घ्यायला गेला तर साधारण 400 रुपयांपासून सुरुवात होतीये. प्रीमियम क्वालिटी युनिक डिझाईन्स इथे पाहायला मिळणार आहेत. येऊयात मुद्द्यावर. खरेदीला कुठे आली आहे? आता मी आहे दादर वेस्टला. या रोडला गोखले रोड असं म्हणतात. या रोडच्या गोखले रोडवरतीच भारत पेट्रोल पंप आहे. त्या पेट्रोल पंपच्या अगदी अपोजिट साईडला तुम्हाला इथे सर्वोदय भवन असं कंपाऊंड पाहायला मिळेल. सो कंपाऊंडचा हा गेट आहे आणि आणखीन एक इझी लँडमार्क म्हणजे तृप्त पोटोबा असं इथे हॉटेल आहे. गुगल मॅपवरती त्याचं लोकेशन जास्त इझिली तुम्हाला मिळू शकते. तर तृप्त पोटोबा गोखले रोड दादर वेस्ट असं गुगल मॅपवर टाकलं तर तुम्हाला गाडी इथे ड्रॉप करेल आणि इथे उतरलात की असं कंपाऊंड दिसेल तुम्हाला. सर्वोदय भवनचा कंपाऊंड गेट आहे. या गेटच्या आतमध्ये आपल्याला जायचं आहे. आतमध्ये गेल्यानंतर राईट घेतलं की लगेचच तुम्हाला मोडास पाहायला मिळणार आहे. चला दाखवते कुठे जायचंय. कम. सर्वोदय भवनचा जो गेट मगाशी तुम्ही माझ्या मागे पाहिला त्यातनं एंटर केल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला राईट घ्यायचं आहे आणि लगेचच मोडाज इमिटेशन ज्वेलरी स्टोअर तुम्हाला बघायला मिळणार आहे. मंडळी, सांगितल्याप्रमाणे मोडाज या इमिटेशन ज्वेलरी स्टोअरला आपण भेट देतोय आणि आपल्यासोबत आहे आरती आणि पूर्वी. तुमच्या दोघींचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आणि तुझं पण खूप खूप स्वागत आहे ऐश्वर्या. माझं नाव आरती आहे आणि ही पूर्वी आहे. आमच्या ब्रँडचं नाव आहे मोडाज. आमची टॅगलाईन आहे पॅशन फॉर फॅशन. सो तुम्हाला आमच्या ज्या स्टुडिओमध्ये आमच्या सगळ्या कलेक्शनमध्ये खूप एक छान प्रकारची फॅशन जी आमच्या पॅशनमध्ये आली आहे ती बघायला मिळेल. आमच्याकडे 3 सेगमेंट आहेत. त्यापैकी पहिला सेगमेंट आहे हा टेराकोटाचा आहे. हँडमेड कलेक्शन आहे हे पूर्ण. हे सगळे दागिने मातीपासून बनवलेले असतात आणि ते बेक केलेले असतात, भाजलेले असतात भट्टीमध्ये आणि मग त्याच्यावरती कलर काम वगैरे होतं. तर अशा प्रकारचे नेकलेस आमच्याकडे आहेत आणि ह्याची प्राइस रेंज पण आहे 300 पासून 1000 पर्यंत. तर मी तुम्हाला वेगवेगळे दाखवते की तुम्ही हे ट्रेडिशनल वेअर म्हणून घालू शकता. आता सध्या सणासुदीचे दिवस आहेत तर असंही लिननच्या साड्यांवरती, कॉटनच्या साड्यांवरती किंवा कॉटनचे आपले ड्रेसेस असतात कॉर्पोरेट वेअरला वगैरे आमच्याकडे ही ज्वेलरी खूप जाते. तर अशी ज्वेलरी ट्रेडिशनल मध्ये पण आहे आणि प्लस थोडे इंडो वेस्टर्न कलेक्शन पण आहे जे तुम्ही वेस्टर्न वेअरवरती घालू शकता. जीन्स टॉप वरती, कुर्तीज वरती. आणि मातीपासून आहेत, पण हे मग तुटणार वगैरे नाही की कशी काळजी घ्यायची याची? खूप जोरात आपटले तर तुटू शकतात, कारण का पूर्ण माती, लाल मातीपासून हे बनवलेले असतात. पण थोडी केअर घेतली तर खूप छान टिकतात. कलर वगैरे स्प्रेड होत नाहीत किंवा ड्रेसला लागत नाहीत. हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. तर इंडो वेस्टर्न स्टाईल पण आहे आणि ट्रेडिशनल स्टाईल पण आहे. असे नेकलेसेस आहेत. सो हे कॉटनच्या साडीवरती किंवा तर जे चेक्सच्या साड्या असतात, इन्कल साड्या वगैरे त्याच्यावरती पण जाऊ शकतात. इव्हन आमच्याकडे लोक पैठणीवरती पण घेऊन जातात काहीतरी वेगळं म्हणून. पैठणीमध्ये एकच लुक येतो नेहमी, तो वेगळा लुक काहीतरी करायचा असेल तर ती ट्रेडिशनल ज्वेलरी पण घालू शकतात. मस्त. आणि मेन म्हणजे हे टेराकोटा मातीपासून तयार केलेले आहेत, तरी ते असं वाटतात की ते ऍक्च्युअल मध्ये सगळं काही हँडमेड आहे, पण ते असं वाटतं की ते मातीपासून आहे तर काही वेगळं फॅब्रिक आहे. त्याचं फिनिशिंग खूप छान आहे. तर हा पण एक आमचा हॉट सेलिंग नेकलेस आहे.
ह्याचे प्राइस फक्त 850 रुपये आहे आणि 1000च्या आतपर्यंतच ह्याची रेंज आहे, जास्त महाग नाहीच आहे. मस्त. पण हे ऍक्च्युली गिफ्टिंग साठी पण खूप छान आहे. आता रक्षाबंधनला तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे बहिणीला, तर टेराकोटा मातीपासून तयार केलेले दागिने सध्या खूप मोठ्या ट्रेंड मध्ये आहेत, तर तुम्ही हे 1000च्या आत गिफ्ट देऊ शकता. आणि जर कोणाला नुसते इयरिंग्स आवडतात, काही जणांना नेकलेस नको असतात, तर असे इयरिंग्स पण आमच्याकडे टेराकोटापासून बनवलेले आहेत. हे 100 रुपयापासून आहेत. वाव. सो तुम्ही गिफ्टिंगसाठी, बल्क गिफ्टिंगला आमच्याकडे बऱ्याच हे गोष्टी जातात. सो हे असे छोटे इयरिंग्स, नंतर हे असं वेगळं काहीतरी झुमकाचा प्रकार आहे. कोणाला मोठे इयरिंग्स आवडत असतील तर हे पण 200 ते 250च्या रेंजमध्ये आहेत. हे पण 200 ते 250च्याच रेंजमध्ये आहेत. सो 250च्या पुढे इयरिंग नाही आहे, 100 ते 250. मस्त. हे मला सांगायला आवडेल, जसं ती म्हणाली की बल्क गिफ्टिंग म्हणजे आता श्रावणामध्ये मंगळागौर खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केलं जातं, तेव्हा महिलांना ना नेहमी पारंपरिक ज्वेलरी गिफ्ट देण्यापेक्षा काहीतरी वेगळं त्यांना पण आवडणार आणि कोणी हे वापरणार. ऑफकोर्स हे खूप छान आहे. आणि ह्याच्यावर फिनिशिंग आणि डिझाईन मला खूप आवडली. क्वालिटी इज व्हेरी वेल मेंटेन. मस्त. सो हे टेराकोटा मातीमधले. अजून काय वेगळे प्रकार आहेत आपल्याकडे? आता हे एक सेगमेंट झालं. तसंच आम्ही आता जे इंस्टाग्राम वरती सध्या इन्स्पायर ज्वेलरी बघून आमच्याकडे लोक बरेच येतात. सो आम्ही इंडो वेस्टर्न कलेक्शन पण चालू केलं, झाले आता 2-2.5 वर्ष आणि तेही तुफान चालतंय. आणि ट्रेडिशनल मध्ये टिपिकल महाराष्ट्रीयन ज्वेलरी न ठेवता आम्ही टेम्पल ज्वेलरी ठेवली आहे. सो आपण ते पण बघूया. येस. ओके. सो आता आपण थोडं, तू म्हणालीस की जे इंस्टाग्राम वरती पण व्हायरल होत आहेत आणि इंडो वेस्टर्न आहेत, सो त्याचंही कलेक्शन आपण पाहूया. इन्स्टा ट्रेंडी ज्वेलरी मध्ये आमच्याकडे इंडो वेस्टर्न कलेक्शन मध्ये मदर ऑफ पर्ल्सचं खूप कलेक्शन जातं. ह्याच्यामध्ये तुला वेगवेगळे प्रकार बघायला मिळतील, जसे चोकरचेच प्रकार आहेत. हा हसली नेकलेस आहे. हे सगळे आमचे हॉट सेलिंग आहेत, म्हणजे कितीतरी वेळा आम्हाला रिस्टॉक करतच राहावे लागतात आणि लोकांना हे बरेच आवडतात. हे पण गिफ्टिंगला खूप छान आहेत. ह्याची स्टार्टिंग रेंज 499 पासून आहे ह्याच्यामध्ये. आता हे मदर ऑफ पर्ल आणि सेमी प्रेशियस स्टोन असं कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्यावरती हँड पेंटिंग केलेले, तंजोर पेंटिंग आर्ट म्हणतात त्याला. ही राजस्थानी आर्ट आहे. तर असे पण आमच्याकडे आर्टिस्टिक दागिने तुला बघायला मिळतील. त्याचसोबत हे झाले चोकर हसली नेकलेस टाईप. हे लॉंग मध्ये आहेत. काही जणांना लॉंग नेकलेसेस खूप आवडतात. सो असे हे असं घातल्यावरती खूप सुंदर दिसतं. हे मस्त. हे साडीवरती फक्त एक घातलं तरी किती छान. ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर मिळतील. हे सेमी प्रेशियस स्टोन आणि हा बारूक पर्ल आहे. पर्लचे वेगवेगळे प्रकार आता आले आहेत नवीन. तर हे मदर ऑफ पर्ल आणि हे सगळे नॅचरल स्टेट मध्ये असतात. सो अनइव्हन असतात. तर लोकांना असं वाटतं की अरे असं काय खडबडीत आहे, पण ते ऍक्च्युअली तो नॅचरल स्टोन आहे. त्यामुळे त्याचं फिनिशिंग, टेक्स्चर वगैरे तसंच असतं. वाव यार. सो असे कॉम्बिनेशन मध्ये पण हे सगळे बनवलेलं आहे. ओके. हे सगळे मी सांगते ते 499 पासून स्टार्ट होत आहेत आणि पुढे रेंज वाढत जाते 3500 पर्यंत. ह्याच्यामध्ये अजून वेगवेगळे प्रकार. आता हे ढोकरा पेंडंट आहे. या डोकरा म्हणतात या जे आर्ट आहे, ही गुजराती आर्ट आहे ही ऍक्च्युली. त्याच्यामध्ये आम्ही मिक्सचर केलंय मदर ऑफ पर्ल, सेमी प्रेशियस स्टोन आणि हे जेवढं पण तुम्ही गोल्डन बघताय ना, हे सगळं ब्रास आहे, प्युअर ब्रास. हे काळं पडत नाही आणि फक्त केअर अशी घ्यायची ह्याची की ह्याच्यावरती परफ्यूम केमिकल लागतं का म्हणे. सो राहतं, लॉंग लास्टिंग असतात. बरं. आणि हे काय असं प्लास्टिक मध्ये वगैरे ठेवा, यूज करून झाल्यावर एखादा प्लास्टिक बॉक्स किंवा प्लास्टिकची झिपलॉक पिशवी असेल त्याच्यात ठेवला. परफ्यूम नाही लावायचं, एवढंच त्याचं केअर आहे. ओके. बाकी तुम्ही रफ यूज काही करू शकता, पाणी वगैरे मध्ये काही होत नाही. आता हे एक छान नवीन कलेक्शन आलं आमच्याकडे. हे पर्ल्स मध्ये आहे, पर्ल विथ सेमी प्रेशियस स्टोन. सुपर प्रिटी. येस. आणि हे असं आहे की हे ट्रेडिशनल साडीवरती छान दिसणार, कारण की त्याला जे लटकन वगैरे पण आहे ते. आणि हे सगळे कल्चर्ड पर्ल्स आहेत, गुड क्वालिटी ऑफ पर्ल्स. तर त्याच्या तुम्हाला काहीही म्हणजे असं हे सालपट वगैरे निघतात तसे पर्ल्स नाही आहेत जे लोकल मिळतात मार्केटमध्ये. तसं नाही. आणि हे गोल्डन जितकं पण हे सगळं प्युअर ब्रास मध्ये. मस्त. आणि ह्याचं प्राइस आहे ओनली 1050 विथ इयरिंग्स. येस. ह्याला इयरिंग्स आपण पेअरअप केलेत. काय जण इयरिंग येत नाहीत, पण आम्ही कस्टमरसाठी ते तसे बनवूनच घेतो, कारण त्यांना इयरिंग हवे असतात. हा एक वेगळा सुंदर आहे.
आणि हे Party wear. गळ्याच्या इथे येणार खूप छान. आणि महत्वाचं म्हणजे हे बघा ह्याच्या आतमध्ये ना डायमंडचा वापर पण करण्यात आलेला आहे. सो हे एडी लावले, ते सगळे एडी स्टोन्स आहेत. व्हेरी नाईस. आणि क्वालिटी खूप छान आहे प्रोडक्टची. आणि हे सगळे हे जे आहेत हे सगळे सेमी प्रेशियस स्टोन. तुम्ही हात लावाल ना त्याचा थंडपणा तुम्हाला जाणवेल. त्याच्यावर ना तुम्हाला कळतं की हा स्टोन ऍक्च्युअली ऑथेंटिक आहे का नाहीये. सो आमचे स्टोन्स तुम्ही सगळे जेव्हा हात लावाल ना तर सगळे हे असे गार लागतील तुम्हाला. सो दिज आर ऑल ऑथेंटिक स्टोन, सेमी प्रेशियस स्टोन. नाहीतर ह्याच्यामध्ये प्रकार येतात. हा ग्रेट. हा पण एक सुंदर म्हणजे अगदीच पेस्टल साडीवरती आणि हे तुम्हाला म्हणजे तुम्ही वन पीस वरती घाला किंवा एखादं पार्टी वेअर तुमचं काय असेल त्याच्यावरती मॅच केलं तरी पण चालेल. आणि अशा छोट्या छोट्या माळा पण आहेत. काही जणांना असं सिंगल छोटंसं काहीतरी हवं असतं. हो. तर हे जे आहेत ना हे लावा स्टोन्स आहेत. लावामधून जे त्याला तसं टेक्स्चर दिलं म्हणजे नॉट नॅचरल लावा पण तसं त्याला लुक दिला. आणि याची प्राइस आहे फक्त 550 विथ इयरिंग्स. 550 ला. आणि ऍक्च्युअल मध्ये असं वाटतं खरं जे स्टोन आहेत ना त्याला हे करण्यात आलंय. मस्त. आणि विथ इयरिंग्स हा फक्त 550 रुपयाचा आहे. तर आणि मल्टी कलर आहे तो, तुम्ही कशावरही घालू शकता. आणि ही थोडी रेंज आपली हायर रेंज आहे. हे सगळे थोडे 3200 2799 कारण त्याचे स्टोन्सची क्वालिटी वरती आपली प्राइस वाढत जाते. आणि हे सगळे रॉ स्टोन्स आहेत, सेमी प्रेशियस रॉ स्टोन्स आहेत. ह्याला थोडं खडखडीत असं हे आहे टेक्स्चर तसा आहे. हा एक खूप सुंदर प्रकार आहे चोकरचा. पार्टी वेअर आहे. सगळे मदर ऑफ पर्ल हे रिअल मध्ये आहेत. आणि तुम्ही मागे पण बघू शकता ह्याचं जे फिनिशिंग फिटिंग हे कुठेही काही याला होणार नाही एवढा मजबूत बनवलेला आहे. आणि हे सगळं प्युअर ब्रास आहे. वाव. हे सी अगेन खूप एक्सक्लुझिव्ह डिझाईन्स पैकी आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही ते घेऊ शकता. हा पण एक प्रकारे असा छान विथ हे नॅचरल स्टोन विथ सेमी प्रेशियस स्टोन. सो हे नॅचरल कलर कॉम्बिनेशन खूप आमच्याकडे छान छान बघायला मिळतील. जसं हा येल्लो आहे, ग्रीन आहे. तर तुम्ही कुठच्या रंग आहेत की जे पारंपरिक साड्यांवरती जाऊ शकतात. आता हिने एक घातला आहे तो पण एक प्रकार आहे. जर कोणाला एकदम ट्रेडिशनल मध्ये हवाय तर हे रॉ स्टोन्स मध्ये मग त्याला शुगर पल्स लावलेले आहेत. त्याला असे स्टर्स आहेत. मस्त. तर हा आहे. किंवा मी आता घातलाय हा पण असा एक प्रकार आहे की ह्याला एका बाजूला क्रिस्टल्सची माळ आहे आणि एका बाजूला पर्ल्स दिलेत. आणि परत कुंदन आहे याच्यामध्ये, फॉईल कुंदन. आणि हे कानातलं. सी अगेन त्यांनी खूप सिम्पल आउटफिट वरती ते स्टाईल केलंय. त्यावरनं तुमच्या लक्षात येऊ शकतं की दरवेळेला गरजेचं नाहीये की तुम्ही हेवी आउटफिट्स घालायला हवेत. आता इंडो वेस्टर्न मध्ये आमच्याकडे खूप छान कलेक्शन आलं आता. त्याच्यामध्ये पर्ल्सचा जो सेकंड तुम्ही बघताय येस 4 लेयर्स मध्ये येतो. तो पार्टी वेअर पण आहे. तो तुम्ही ट्रेडिशनल ह्याच्यावर पण वेअर करू शकता. असा नेकलेस आहे तो. त्याच्यामध्ये कलर पण आहेत 1-2. त्याच्यानंतर राधाकृष्णाचा तो पण एक सेमी प्रेशियस स्टोन जो नॅचरल स्टोन आहे आणि त्याच्यावरती तंजोर आर्ट केलेलं आहे. वाव. आणि किती नॅचरल वाटतं. हे सगळे नॅचरल स्टोन्सच आहेत. अगेन दिस इज अ व्हेरी प्रिटी ऑप्शन. हो, तो एकदम पार्टी वेअर एकदम पार्टी वेअर आहे आणि ऍक्च्युअल मध्ये एकदम वेगळा लुक आहे. म्हणजे दागिन्यांमध्ये आपण नेहमी इंडो वेस्टर्न विचार करतो पण नेहमी डायमंडचे किंवा एडी स्टोनचे न घालता थोडे वेगळे थोडे युनिक असले पाहिजेत म्हणून तुम्ही असेही प्रेफर करू शकता. ज्यांना टिपिकल फक्त मोत्यांचे दागिने आवडतात ना त्यांच्यासाठी पण इथे खूप सुंदर ऑप्शन आहे. आणि आय थिंक हे सेलिब्रिटी स्टाईल आहेत ना थोडे. बरेच कलेक्शन फार प्रीमियम कलेक्शन आहे जे तुम्हाला नॉर्मली नाही मिळू शकत. अगदी शोधून आणलेलं. खूप छान. सो हे तर झालं इंडो वेस्टर्न मधलं. सो आता मला थोडं टेम्पल आणि सोबत टेम्पलचं जे इन्स्टावरती व्हायरल होतात त्याचंही कलेक्शन पाहायचंय. हो, पण त्याच्या आधी मला एक इयरिंग्स दाखवायला आवडतील इंडो वेस्टर्न मध्ये. हो नक्की नक्की तेही पाहूयात आपण. सो इन्स्टा ट्रेंडिंग मध्ये आमच्याकडे जर्मन सिल्वर आणि ब्रास मध्ये पण कलेक्शन आहे जे इंडो वेस्टर्न कलेक्शन आहे. त्याच्यामध्ये असे स्टड्स पासून मोठ्या इयरिंग्स पर्यंत ज्यांना नुसते इयरिंग्स आवडतात घालायला त्याच्यामध्ये तुम्हाला खूप व्हरायटी मिळेल इथे. आणि जर्मन सिल्वर मध्ये असे झुमका इयरिंग्स आहेत
आणि सगळे लाईट वेट आहेत. तुम्हाला जरी मोठे मोठे वाटत असले तरी ते लाईट वेट आहेत. ह्याची प्राइस रेंज चालू होते 199 पासून, म्हणजे 200 रुपयापासून, आणि ती जाते अबाउट 650 पर्यंत. सो हा, आता सध्या ट्रेंड मध्ये हे कानातले आहेत. काश्मीरी डिझाईन्स त्यातलं हल्ली खूप चालत आहेत. हो बरोबर. तर त्याच्यामधले पण काही इयरिंग्स आमच्याकडे इथे आलेले आहेत. आणि त्याच्यासोबत तुमच्या सगळ्या ट्रेडिशनल ड्रेसवरती म्हणा किंवा कुठच्या इंडो वेस्टर्न कलेक्शनवरती मॅच होणारे सगळे स्टोन्स, ह्याच्यामध्ये पण सेमी प्रेशियस स्टोन वगैरे आहेत. आणि ऑक्सिडाइज आमच्याकडे मिळत नाही, जे तुमच्या स्किनला अफेक्ट करतं. सो आम्ही ऑक्सिडाइज ठेवत नाही, आम्ही जर्मन सिल्वर ठेवतो. आणि हे प्युअर ब्रास, जे गोल्डन पॉलिश आहे, आणि त्याच्यामध्ये मदर ऑफ पर्ल, सेमी प्रेशियस स्टोन असे काय काय कंटेंट आहेत. बरं. हे पण एक काश्मीरी लुकचं एक इयरिंग आहे, खूप सुंदर आहे. मस्त दिसतंय सध्या फॅशन आहे, वरती घातलं तरी भरपूर आहे ना, गळ्यातलं नाही आता घातलं तरी सध्या छान याची दिसेल. खूपच फॅशन चालू आहे. मस्त. काय किंमत जाते ह्याची पर्टिक्युलरली? 650. 650 ला, जे तुझ्या हातात आहे ते 650 ला आहे. बरं, मस्त. मंडळी, इयरिंग्स मध्ये इतके सारे ऑप्शन्स आहेत, आणि जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांना माहितीच आहे की मला इयरिंग्स किती आवडतात. सो हे पण खूप सुंदर आहे. हे ऍक्च्युली पेस्टलला मिळत नाहीत लवकर. सो किती सुंदर आहे. हे सब्बेसाची रेप्लिका आहे, त्याला जो वरती आहे सब्बेसाची जो डिझायनर आहे त्याची रेप्लिका प्लीस आहे, ते पण आमच्याकडे असतात. खूप सुंदर आहे. अगेन इथे हे बघा, हे पण किती क्लास दिसतंय. सो बरेच सुंदर सुंदर ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. हे तर हाताचे आहेत, हे तर किती क्लास आणि किती युनिक वाटतंय. मस्त. सो सगळ्यात हेवी वाला पण इथे तुम्ही बघू शकता. इथे खूप हेवी झुमका ज्या मुलींना वापरायला आवडतं ना त्यांच्यासाठी. सो ट्रेडिशनल अटायर वरती फक्त झुमका घातला आणि वॉच घातली तरी लुक त्यांचा कम्प्लीट होतो. त्यांच्यासाठी इयरिंग्स मध्ये पण बरीच मोठी व्हरायटी आहे. चला आता येऊयात आपण टेम्पल ज्वेलरी वरती. सो आता आपण ट्रेडिशनल मधले थोडेफार व्हरायटी पाहणार आहोत. आमचा थर्ड सेगमेंट आहे हा. ओके. आणि हॉट सेलिंग आहे. हॉट सेलिंग आहे. वाव. कारण ह्याच्यामध्ये कसं आहे, ट्रेडिशनल मध्ये सगळेच जण टिपिकल महाराष्ट्रीयन ज्वेलरी वेअर करत असतात, तर काहीतरी वेगळं म्हणून आम्ही टेम्पल ज्वेलरी ट्राय केलं आणि ते आमचं खूप छान चाललंय. तर त्याच्यामध्ये पण इन्स्टा ट्रेंडिंग आहेत, कारण इन्स्टावरती रील्स ह्याचे तर भरपूर असतात. सो ह्याची आम्हाला ऑर्डर, हो, आमच्याकडे हे खूप रिस्टॉक होतं. सो ह्याची प्राइस आता आहे 599. सो ही बेसिकली ही रेंज ना 500 पासून चालू होते टेम्पल ज्वेलरीची, मग ती जाते एक 4-5 हजार पर्यंत, जसं तुम्ही रेंज मध्ये घ्याल तसं. आता हे सगळे चोकर नेकलेसेस आहेत. आता हे पण, हा पण खूप सुंदर, ह्याला खाली असे पर्ल्स काम केलेलं आहे आणि मध्ये कुंदन आणि कमळ. कमळाचं सध्या लेटेस्ट बरंच चालू आहे, खूप चालू आहे. आणि कोणाला असं नाजूक नेकलेस हवे असतील तर तसेही आहेत. हे परत ब्रास वरती आहे, हे काही कॉपर आणि काही ब्रास असे कॉम्बिनेशन मध्ये आहेत. हा ब्रास वरती आहे. आणि ह्याचे प्रत्येकाची पॉलिशची वेगवेगळी नावं आहेत. आता काही पॉलिश केलेलं आहे, हे सगळं रजवाडी मध्ये आहे. हे कॉपर पॉलिश मध्ये आहे, हे अँटिक पॉलिश म्हणतात त्याला. हे सगळे अँटिक पॉलिश मध्ये, इकडे पण आहेत चोकर, हे सगळे अँटिक पॉलिश आहे. पण हे आहेत किंवा काही अजून प्रीमियम रेंज आहे, हे सगळे रजवाडी पॉलिश म्हणतात. हाय गोल्ड पॉलिश किंवा रजवाडी असे वेगवेगळे पॉलिशचे प्रकार आहेत. ओके. सगळ्याला नियम एकच की ह्याच्यावरती परफ्यूम मारायचा नाही. बरं. ओके. बाकी ऍज इट इज ते राहतात बरेच वर्ष. हा. सो हे एक प्रकार होता. नंतर ह्याच्यावरती हा असा सध्या एक लेटेस्ट खूप चालू आहे प्रकार, मँगो लिव्स, आंब्याच्या पानासारखं दिसतं, कुयरी सारखं दिसतं ऍक्च्युली ते. किती भरीव आहे ना, रेखीव काम केलं. हे ह्याचं थोडं म्हणजे तुम्ही कोल्हापुरी साज बरोबर वगैरे पण पेअरअप करू शकता, किंवा एखादा लॉंग नेकलेस आणि गळ्याशी हा असं पण छान कॉम्बिनेशन करू शकता. ह्याची प्राइस आहे फक्त 850 रुपये, 850 रुपीज. 850 ला तो अख्खा सेट आहे. कलर्स येतात, म्हणजे हे जे ग्रीनचे इथे मरून येईल. अच्छा, ग्रीनच्या इथे म्हणजे याच्यामध्ये साधारण आपण म्हणतो ते साड्यांवरती जाण्यासारखे रंग. ऍक्च्युअली या स्टोनला जास्ती कलर्स नाही आहेत, म्हणजे टेम्पल ज्वेलरी मध्ये फक्त 3 कलर येतात, ग्रीन, मरून आणि व्हाईट. सो त्याच्यामध्येच फक्त कॉम्बिनेशन असतात. तर असंच असतं, बाकी असे ब्ल्यू किंवा टर्कोइज असे कलर नसतात. ओके. अगेन त्याच्यामध्ये एक छोटा गळ्याभोवती इथे घालण्यासाठी पण एक चांगला नेकलेस आहे. सो हे पण अगेन इंस्टाग्राम ट्रेंडिंग डिझाईन आहे. परत हे चंद्रहाराचा तर बापरे, चंद्रकोर खूप ट्रेंड मध्ये, म्हणजे लोक तर हे वेस्टर्न साड्यांवरती पण, डिझायनर साड्यांवरती पण घालणं प्रेफर करतात. नंतर हे पुतळी माळ टाईप आहे, पुतळी हार टाईप.
वा, सो ह्याची ऍक्च्युली मोठी माळ पाहायला मिळते नेहमी. हा, So हे हा. हारामध्ये हा सध्या- choker style आहे. आणि त्याच्यावर- again त्याच्यासोबत हे सुंदर असे कानातले आहेत आणि त्याच्यामध्ये लक्ष्मी आहे, लक्ष्मी. कोरलेलं आहे, त्यामुळे ते Yes. खूप छान दिसतं. एकदम बारीक अशी डिझाईन आहे त्याच्यावर. अगेन लक्ष्मीचं आहे. कमळाचं जे आपण सुरुवातीला पाहिलं इथे, त्याच्यात आणखीन एक सुंदर अशी डिझाईन हा आहे हा इथे. पूर्ण गोल्डन मध्ये पूर्ण गोल्डन मध्ये. मगाशी आपण इथे पिंक मध्ये पाहिला, तर हा गोल्डन मध्ये विथ इयरिंग्स येणार आहे. आणि सगळे नेकलेस विथ इयरिंग्स आहेत, त्यामुळे काही मस्त. तुम्हाला इयरिंगचं वेगळं घ्यायचं हे नाहीये. सो हा जो मगाशी बघितला ह्याची किंमत होती 699. सो साधारण 600 रुपयांपासून प्राइस रेंज सुरू होते का ह्याच्यामध्ये? 500 500 पासून 500चे पण येतात, पण आता इकडे सध्या 500 वाला नाहीये डिस्प्लेला. ओके. आता हा एक प्रकार जो खूप चाललाय सध्या, इनविजिबल नेकलेसेस. अच्छा, हा म्हणजे घातल्यानंतर त्याची त्याची दोरी वगैरे string दिसत काही नाही. दिसली नाही पाहिजे. मी जस्ट असं लावून दाखवते. मी आता हा जर घातला तर फक्त माझं पेंडंट दिसतंय, बाकी ही स्ट्रिंग इनविजिबल आहे. तर अशी आता फॅशन आली आहे. मिनिमल ज्वेलरी ज्यांना आवडते बरोबर. त्यांच्यासाठी ही ज्वेलरी खूप छान आहे. ऍक्च्युअल मध्ये आणि इथे बघा हेवी असा पेंडंट आहे टेम्पल ज्वेलरी मध्ये जो वापरण्यात येतो तो. तो टेम्पल ज्वेलरी मध्ये, तसंच एकदम लोटस नाजूक. मध्ये. येस. मस्त. आणि ही ह्याची रेंज 299 पासून स्टार्ट आहे. हा एक नेकलेस दाखवते. खूप सुंदर असा नेकलेस. ऍक्च्युअली ते इनविजिबल आहे, त्यामुळे ते कॅमेरामध्ये पण कितपत दिसेल, पण तरी आपण प्रयत्न करूया. सो हे आणि बघा, सगळ्याला इयरिंग्स आहेत. हे एकदम नाजूक आहे. सो अगेन ह्याला असे छोट्याशा earrings येतील. एका सिंगल छोट्या इव्हेंटला वगैरे जात असाल तेव्हा घालून जायला चांगलं आहे. आणि त्याच्यातच टेम्पल मध्ये मग थोडे पेंडंट मोठे किंवा हा जडाऊ मध्ये आहे, हा थोडा हायर रेंज आहे, पण हा घातल्यावरती इतका सुंदर लुक येतो ना. खूप छान हा आहे. 2200चा नेकलेस आहे पूर्ण. 2200चा विथ इयरिंग्स येणार आहे Yes. पण. ओके. तर हा जडाऊ मधला आहे आणि ही एक माळ आहे जी नॅचरल आपले रिअल पर्ल्स मध्ये आहे आणि ही आहे रिव्हर्सिबल. म्हणजे ह्या बाजूला तुम्हाला पिंक कलर दिसतोय आणि या बाजूला ग्रीन. अरे वा, 2 in 1. येस. आणि रिअल पर्ल मध्ये आहे हे. कसलं क्लास आहे आणि किती प्राइस soft आहे वाटतंय. 1599 1600. ह्याला इयरिंग्स नाहीये, हे तुम्ही Okay. तुमच्या कुठच्या पण कुडी बरोबर वगैरे मॅच करू शकता, मस्त. पण रिव्हर्सिबल आहे. ग्रेट. त्याच्यामध्येच टेम्पल मध्येच थोडी प्रीमियम रेंज मध्ये चोकर आहेत. Okay. हे मी बोलल्याप्रमाणे प्युअर ब्रास वरती रजवाडी पॉलिश. ओके ओके. हा, तर हे साधारण चालू होतात 1250 पासून सुरू होतात. सुरू ओके, होतात. जसं घेणार हा. त्या पद्धतीने. येस. बरं. ही जी प्रीमियम रेंज आहे टेम्पल ज्वेलरीची, जसं मी सांगितलं, हे प्युअर ब्रास वरती रजवाडी पॉलिश आहे आणि ही रेंज चालू होते आमची 1250 पासून पुढे. 2000 वगैरे पर्यंत. ओके. आता हे चोकर नेकलेसेस आहेत, जसं आपण महाराष्ट्र ज्वेलरीमध्ये चिंचपेटी घालतो. बरोबर. सो हे चिंचपेटीचं थोडंसं वेगळं वर्जन आहे. ओके. आणि हे असं सगळं असं हाय नेकला येतं, हाय असं, आणि खूप सुंदर. आणि सगळे इयरिंग्स येणार ह्याच्या बरोबर. आता सध्या इयरिंग इथे ठेवले नाहीये, पण हे सगळे इयरिंग्स तुम्हाला मिळणार ह्याच्यासोबत. वाव. आणि तसेच हे चोकर आता ह्याच्यामध्ये क्रिस्टल आणि गणपती बाप्पा असं त्याला कॉम्बिनेशन मध्ये केलेलं आहे. हो नाही, सो हे गणेशोत्सवाला पण घालण्यासाठी सुंदर आहे. आणि मेन म्हणजे मागून पण ते भरीत आहे. येस. सो पडण्याची वगैरे ते भीती नाही आणि मेन क्वालिटी इज व्हेरी वेल मेंटेन. मस्त. अच्छा, त्याला इयरिंग्स पण बाप्पाचे आहेत. हो हो. गणपती बाप्पाचे इयरिंग्स आहेत त्याला. सुंदर. हा एक पूर्ण मोतीमध्ये आणि क्रिस्टल मध्ये केलेला आहे. वा, सो हे पण कोणत्याही साडी सोबत जाऊ त्याला शकतं. असं मस्त झुमके आहेत. हेवी झुमके. हा, नुसता नेकलेस घातला तरी दुसरं काही ज्वेलरी घालायची घालायची गरज काहीच गरज नाही. सो हे तर झालं चोकरचं कलेक्शन. त्याच सोबत मग असे कोणाला हेवी नको असेल तर असे चेन पेंडंट आहेत, ह्याला पण इयरिंग्स येणार प्रत्येकाला. हे पण प्युअर ब्रास वरती रजवाडी पॉलिश मधले आहेत आणि ह्याची हे कोणतेही घ्या, म्हणजे कोणतंही घ्या, ह्याच्यातलं 750 रुपीज प्राइस आहे विथ इयरिंग्स. 750 प्राइस विथ इयरिंग्स. विथ इयरिंग्स. सो हे पण खूप मस्त आहे. ज्या मुलींना गळ्यामध्ये छोटं मंगळसूत्र आणि थोडं एक मोठं काहीतरी घालायचंय, तर त्यांच्यासाठी हे खूप चांगलं ऑप्शन आहे. किंवा थोड्या म्हणजे 60 वर्षाच्या वगैरे ज्या असतात महिला असतात, त्यांना हेवी ज्वेलरी किंवा हेवी नेकलेस आवडत नाही, त्यांच्यासाठी एक छानसं छोटं चेन पेंडंट असं छान होतं. खूप छान. सो ह्या पेंडेंट मध्ये तुमच्याकडे व्हरायटी असते? व्हरायटी बरीच आहे. बरं.
सो आपण मंडळी व्हिडिओमध्ये फार लिमिटेड कलेक्शन दाखवतोय. तुम्हाला जास्त कलेक्शन पाहायचंय तर ऑफकोर्स स्टोरला भेट द्यावी लागेल किंवा तुम्ही सोशल मीडियावरती कुठे कुठे अवेलेबल आहात? इंस्टाग्राम आहे, फेसबुक पेज आहे. ग्रेट. तर मग त्याच्यावरती जाऊन त्यांना फॉलो करा. नवीन डिझाईन्स, नवीन कलेक्शन त्याच्यावरती ते अपडेट करत राहतात, त्यामुळे तुम्हाला तिथे ते अपडेट्स मिळतील. अजून काय आहे आपल्याकडे? लॉंग मध्ये नेकलेसेस आहेत. Oh, yes. टेम्पल मध्ये जे वेडिंग कलेक्शन मध्ये जातात थोडे, nice. म्हणजे ज्यांचं स्वतःचं लग्न आहे किंवा कोणाच्या लग्नात त्यांना वेअर करायचंय Right. असे हेवी थोडे heavy नेकलेसेस मध्ये हवे. आहेत. हा. सो हे सगळे दागिने ना सेलिब्रिटीज पण मी ऍक्च्युली अभिनेत्रींना टीव्ही सिरियल्स मध्ये घालताना पाहते. म्हणजे हे अशा पद्धतीचा सेट मी एका अभिनेत्रीला घालताना पाहिलेला आहे, सेम असाही पाहिलेला आहे. सो हे सगळे डिझाईन्स खूप ट्रेंडी आहेत आणि सध्या जे खूप म्हणतो ना डिमांड मधले डिझाईन्स अवेलेबल आहेत इकडे. मस्त. ह्यांची साधारण किंमत कशी जाते? हे सगळे 2000 ते 4500 पर्यंतचे आहेत. बरं, हे खूप छान आहे. हे पण मध्यंतरी खूप ट्रेंड मध्ये आलं ना. इट्स व्हेरी प्रिटी. ह्याचे प्राइस आहे, हा कमी हा 1500चा आहे. हा 1500चा आहे. सो 1500ला हा पूर्ण आहे. दोन डबल लेअर आहे. हा Double डबल लेअर आहे. हा वा. फिंगर रिंग आणि असं ब्रेसलेट पण येतं. अच्छा, तो सेट आहे हा. हा अशी फिंगर रिंग आणि हे ब्रेसलेट आहे. अरे वा. सो हे अख्खा सेट तुम्हाला मिळणार 1500ला. सो बघा, अगेन गिफ्टिंग साठी किती क्लास ऑप्शन आहे. 1500ला नेकलेस, कानातले, ब्रेसलेट आणि फिंगर रिंग असं मिळेल. सो अगेन बरीच डिझाईन ऑप्शन्स तुम्हाला यामध्ये पण बघायला मिळणार आहेत. पण इथे मी पाहते की कानातले पण आहेत आणि सोबत इथे तुम्हाला कडेही पाहायला मिळणार आहेत. सो हे झुमके, हे ज्यांना नुसते इयरिंग्स हवे आहेत, कोणाला ट्रेडिशनल मध्ये, तर असे नुसते हे ब्रास रजवाडी पॉलिश. ओके. आणि ह्याची किंमत कशी जाते? 400 रुपीज. 400 कोणतीही घ्या. कोणतेही 400ला. ओके. अगेन तुम्ही दोघींनी पण सुरुवातीपासून मी पाहतेय फिंगर रिंग्स खूप सुंदर घातलेले आहेत आणि ते खूप छान दिसतात. ऍक्च्युली कोणत्याही आउटफिटला जरा थोडंसं एनहॅन्स करायचं लुकला तर फिंगर त्याच्यामध्ये आमच्याकडे आता वेगवेगळे प्रकार आहेत. जसं कुंदन मी घातलंय, पूर्वीने घातलंय, त्याच्यामध्ये प्रेशियस स्टोन्स विथ शुगर पर्ल्स. हा मदर ऑफ पर्ल विथ शुगर पर्ल. हे जे इंडो वेस्टर्न आहे. ओके. आता हे नवीन आलंय कलेक्शन जे फॉइल कुंदन मध्ये आहे आणि बाजूला पण त्याला कुंदन आणि याच्यामध्ये 2च कलर आहेत, ग्रीन आणि हे असं कॉम्बिनेशन रेड ग्रीन. आणि टेम्पल ज्वेलरीसाठी फिंगर रिंग तुम्हाला मिळतील. म्हणजे त्याच्यावर तुम्ही एखादा नेकलेस घेतला टेम्पल ज्वेलरीचा आणि तुम्हाला जर पेअरअप करायचंय एखाद्या फिंगर रिंग बरोबर, तर तुम्ही अशी फिंगर रिंग वगैरे घेऊ शकता. किंवा इंडो वेस्टर्न कोणते नेकलेसेस, तर असे पण छोटे छोटे फिंगर रिंग आहेत जे स्टोन वरती तंजोर आर्ट केलेले. हे स्टोन वरती तंजोर आर्ट केलंय. दिस इज व्हेरी नाईस. हे खूप छान आहे आणि हे पण किती क्लास दिसतंय. त्याच्यात पण रेंज 200 पासून 400 पर्यंतच आहे. ओके. 200 ते 400 मध्ये फिंगर रिंग्स मिळू मिळू शकतात. हा नुसता स्टोन आहे आणि सगळी ऍडजस्टेबल आहे. हा, तर तुम्ही सगळे ऍडजस्टेबल. ऍडजस्ट करू शकता मागून. ओ नाईस. हे महत्वाचं की डायरेक्ट फिंगरिंग म्हटल्यानंतर ती ऍडजस्टेबल असलं पाहिजे. ग्रेट. बँगल्स कडे आहेत ऍक्च्युली, हे बँगल नाही आहे. ही पेअर येते. जसं आता हा आहे, ह्याचे सेम पेअर पण आहे, पण सिंगल पण तुम्ही घेऊ शकता. ओके. आणि ह्याचं हे पण रजवाडी पॉलिश मधले आहेत, ओपनेबल आहेत. आता हा गाळा आहे 2.6चा, पण आमच्याकडे 2.4 आणि 2.6 आणि 2.8 असे 3 साईज आता सध्या अवेलेबल आहेत. तर असं दिसतं, खूप सुंदर. सो टेम्पल ज्वेलरी बरोबर तुम्ही घेऊ शकता. हे पण किती छान आहे. हे सगळे रजवाडी पॉलिश खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत, हलके वजनाला नाही आहेत. परत पडलं तर कुठेतरी हे होईल किंवा कलर जाईल असं काहीच नाहीये. फक्त केमिकल लागू द्यायचं नाही, ही एकच त्याला. पाणी लागलं तर चालू शकतं, पाण्यात काही होत नाही. तुम्ही एक घातलं तरी पण तुमचा हात बरकट दिसतं. आणि ह्याची प्राइस आहे 1200 ते 1500 पर्यंत. बर. हा, पण अगेन जे जोडी घेतली तर ना. हा, ज्यांचं तुम्ही सिंगल घेतलं पण हे मस्त आहे. सिंगल घेतलं तर काय एक 600 650 पर्यंत सिंगलही घेऊ शकतो. हा, सिंगलही घेऊ शकता. त्याच्यामध्ये चुडा घालतो ना आपण ग्रीन कलरचा वगैरे, त्याच्या आतमध्ये घालायला मस्त. असे पण एकच तुम्ही घातलं, एका बाजूला वॉच आणि एका बाजूला असं लावलं, हे घातलं ना तर हे सुंदर जाळीदार आहे. हे मस्त, खूप सुंदर आहे हे पण. स्वतः कानातले. वाव. कानातल्यामध्ये आमच्याकडे बरीच व्हरायटी. मगाशी तुम्ही जे बघितलं ते इंडो वेस्टर्न होतं आणि हे आहेत
एडी स्टोन, जसं आता ह्याच्यात ट्रेडिशनल मध्ये झुमके आहेत तसंच हे एडी स्टोनचे पण स्टर्स आहेत. काही जणांना स्टर्स हवे असतात तसे छोटे, हे सगळे एडी मध्ये आहेत. सो हे रेग्युलरली यूज करू शकतो. हो, रेग्युलर यूज साठी आहेत. मस्त. आणि ह्याची पण प्राइस रेंज साधारण 299 पासून 600-700 पर्यंत आहे. ओके, अगेन अ व्हेरी गुड गिफ्टिंग ऑप्शन. हा, आणि इयर कप्स आमच्याकडे 2 टाइप्सचे आहेत, एक ट्रेडिशनल मध्ये आणि एक इंडो वेस्टर्न स्टाईल. आणि ह्याचे कुठचेही घ्या 200 रुपये प्राइस आहे, 200 ओनली. कुठलंही घ्या 200. पण ब्रास वरतीच आहे. हा, हे पण प्युअर ब्रासच आहे. हे ऍक्च्युली खूप ट्रेंड मध्ये आहे ना सध्या. हे ऍक्च्युली मी एक घालून दाखवते, ते खूप छान दिसतात. सो मी हे एक घालून दाखवते प्रेक्षकांना की ते दिसणार कसं. हे ऍक्च्युली खूप सोपं पण आहे वापरायला. सो हे अशा पद्धतीचं आहे. हे तुम्ही इथून असं घालायचं. हे ऍक्च्युली मी एक व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये मी शिकले की हे कसं घालायचं. हो, बऱ्याच जणांना नाही नाही कळत कळत. घालायचं आणि मग हे कसं. इथून मागून तुम्ही असं फिट करायचं इथून. सो हे अशा पद्धतीचा लुक देईल. ऍक्च्युली आता किंचितचं फिट नाही होत आहे, बट हा, ते थोडंसं मला मागून खेचावं लागेल म्हणजे ते फिट होईल. आणि हे असं सोडून द्यायचं. सो हे खूप छान दिसतं. व्हेरी नाईस, मला खूप आवडलंय हे, मस्त आहे. सो हे अगेन साडीवरती घालून जाण्यासाठी पण छान आहे, इन केस जर तुम्हाला मोठे इयरिंग्स नको असतील तर. बरं, आता हे तर झालं सगळं तुमच्याकडचं जे काही कलेक्शन आहे ते. पण समजा कोणी अजून काही वेगळं तुमच्याकडे कस्टमाइज करून मागत असेल की आम्हाला अमुक दागिना इंस्टाग्रामवरती दिसलेला आहे पण आम्हाला तसं बनवून हवंय, तर तुम्ही बनवून देता का? नाही, कस्टमायझेशन नाही करत आम्ही. ओके, हे महत्वाचं, कारण की जेव्हा आपण म्हणतो की इंस्टाग्राम किंवा तो सोशल मीडियावरती जी ज्वेलरी अवेलेबल आहे ती इथे मिळते, बऱ्याच जणांचं असं असतं की त्यांच्याकडे जे त्यांनी पाहिले तीच अवेलेबल असणार का किंवा ती बनवून मिळेल का, तर तसं नाही, कस्टमायझेशन होत नाही. त्यामुळे तुम्हाला जे काही अवेलेबल आहे त्यातनं खरेदी करावी लागेल. आता ह्या व्यतिरिक्त अजून काय वेगळं आहे कलेक्शन मध्ये आपल्याकडे? मग जे रोज चालतं, जे अँटी टार्निश कड आहे, पण सध्या खूप हॉट सेलिंग आहेत. ओ हा, कॉर्पोरेट सेक्टर मध्ये किंवा कॉलेज गोईंग गर्ल्स मध्ये तर हे खूप कॉमन आहेत. तसे हे सगळे कडे आमच्याकडे मिळतात. ह्याच्यातलं मी घातलं पण आहे. हे फ्रंट ओपन पण आहेत, काही लॉक सिस्टम वेगवेगळे आहेत. ह्याच्यामध्ये रोज गोल्ड आणि गोल्डन असे 2 टाइप म्हणजे कलर आहेत. सिल्वर पण येतो, पण आता सध्या सिल्वरची रेंज नाहीये, पण रोज गोल्ड आणि गोल्डन आहे. वा, किती मस्त वाटतंय. सो अगेन हे बघा, रक्षाबंधन गिफ्ट म्हणून पण हे देऊ शकता किंवा स्वतःला रेग्युलरली वापरायलाही घेऊ शकता. आणि जर्मन सिल्वर मध्ये पण आमच्याकडे कलेक्शन मिळतात. आता जसं नवरात्र वगैरे मध्ये ह्या गोष्टी बऱ्याच लागतात. बरोबर, किंवा हो. काही साड्यांवर सिल्वर ज्वेलरी जाते. बरोबर, हो. किंवा काही ड्रेसेस वरती तर असं, किंवा आता मी हा जो लखनवी घातलाय त्याच्यावरती पण सिल्वर मी जर काही घातलं तर खूप सुंदर दिसेल. जास्ती लखनवीवरती खूप लोक सिल्वर ज्वेलरी घालतात. हा, तर तसं कलेक्शन पण आहे. आणि ह्याच्यामध्ये कलर डिझाईन्स मिळतील? हो, डिझाईन आणि कलर दोन्ही मध्ये अवेलेबल आहेत. वाव. आणि काय किंमत जाते ह्याची? ह्याची पण प्राइस साधारण 700 पासून 2000 पर्यंत. इकडे पण सिल्वरचं हे इकडे आहे, हे वाला ना, दिस इज प्रिटी. सो हे तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्याहून पण हेवी आहेत ऍक्च्युली, पण ते आता सध्या डिस्प्लेला नाही ठेवलेत. खूप मस्त दिसतंय हे, व्हेरी नाईस. सो असंख्य डिझाईन्स, असंख्य प्रकार आहेत स्टोअर मध्ये. आम्ही व्हिडिओ मध्ये फार असं कमी 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 दाखवतो, आम्हाला डिस्प्लेला पण तेवढी जागा नाही. तेच, तुम्ही इथे आलात की तुम्हाला अजून व्यवस्थित खरेदी करता येणार आहे. बरं, आता तुम्ही सांगा की समजा कोणाला एखादा दागिना व्हिडिओ मधला आवडलाय, त्यांनी स्क्रीनशॉट करून तुम्हाला पाठवलं, तर तुम्ही होम सर्व्हिस म्हणजे होम डिलिव्हरी करू शकता? ऑल ओव्हर इंडिया. वाव. सो पॅन इंडिया, कोणत्याही शहरातून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर व्हिडिओमध्ये जो काही प्रकार तुम्ही दागिन्याचा पाहिला, स्क्रीनशॉट काढा. मी त्यांचे नंबर स्क्रीनवर देतेय, त्याच्यावरती त्यांना व्हॉट्सअप करा. ते नक्कीच तुम्हाला घर बसल्या तुम्ही एका क्लिक वरती त्यांच्याकडनं खरेदी करू शकता आणि होम सर्व्हिस म्हणजे होम डिलिव्हरी प्रोडक्ट तुम्हाला मिळू शकताय. आता समजा कोणाला स्टोअरला भेट द्यायची आहे, तर आपले वर्किंग आवर्स काय आहेत आणि वर्किंग डेज काय आहेत? ट्यूजडे टू संडे सकाळी 11:30 ते 8:30. ओके, सकाळी 11:30 ते 8:30. मंडेला बंद हा, मंडे मोस्टली दादर बंद असतं ऍक्च्युली. सीझन आहे तर आम्ही मंडे पण कधी कधी वर्किंग, जर कोणाला यायचंच असेल मंडे लागली तर कॉल केलं तर आम्ही अवेलेबल असतो. अच्छा, तर मंडळी तुम्ही स्क्रीनवर जो नंबर पाहताय त्याच्यावरती कॉल करून आलात, प्रायर अपॉइंटमेंट घेऊन आलात, तर तुमचीही फेरी वाया जाणार नाही आणि तुम्हाला सोयीस्कर खरेदीही करता येईल. त्यामुळे जर मंडेला येणार असाल बाय एनी चान्स, तर मग कॉल करून या, किंवा तर ट्यूजडे टू संडे ऑल डेज ते तिथे अवेलेबल असणार आहे. 11:30 पासून ते
ते रात्री 8:30 पर्यंत. बट मंडे इज क्लोज्ड, सीझन आहे तर कॉल करून आलात तर जास्त बेटर आहे. आणि सोशल मीडियावरती ते इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती अवेलेबल आहेत. सो तुम्हाला स्क्रीनवरती त्यांचं पेज कोणत्या नावाने सर्च करायचंय तुम्ही पाहू शकता. आणि युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या पेजची मी लिंक देतेय, त्याच्यावर क्लिक करा, त्यांना जाऊन फॉलो करा आणि मग त्यांचे नवीन जे अपडेट्स येत राहतात तुम्हाला तिथे मिळत राहणार आहेत. थँक्यू सो मच आरती अँड पूर्वी. थँक्यू Thank you, ऐश्वर्या. छान Thank माहिती you. दिली. आणि ह्यांच्याकडचं कलेक्शन मला खूप जास्त आवडलंय, कारण की युजली पारंपरिक दागिने तर आपण सगळीकडेच पाहतो, पण युनिक काय, वेगळं काय, तर मग नक्कीच मोडाज मध्ये तुम्हाला ते मिळू शकतंय. बरं, येऊयात मुद्द्यावर. खरेदीला यायचंय तर कुठे यायचं? आता आम्ही आहोत दादर वेस्ट मध्ये. दादर वेस्ट मध्ये आल्यानंतर तुम्हाला यायचंय गोखले रोडवर. गोखले रोडवर आल्यानंतर तुम्हाला कुठे यायचंय तर भारत पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंपच्या अगदी अपोजिट साईडला तुम्हाला बघायला मिळणार आहे सर्वोदय भवन. सर्वोदय भवनचं जे कंपाऊंडचं गेट आहे, मग अशी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल, तिकडनं आतमध्ये आला तर आतमध्ये आल्यानंतर लगेच राईट घ्या. राईटला तुम्हाला ग्राउंड फ्लोअरलाच C5 बिल्डिंग विंग आहे, तिथे खालतीच ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला मोडासचं स्टोअर पाहायला मिळणार आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा लँडमार्क म्हणजे इथे तृप्त पोटोबा नावाचं हॉटेल आहे. गुगल मॅप्स वरती तृप्त पोटोबा असं टाकलं तरी सुद्धा इझिली तुम्हाला गेट वरती गाडी ड्रॉप करू शकते. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.